आता गणपती बाप्पा मोरया. दिवाळीची खूप मोठी सुट्टी भेटलेली होती, सो आम्ही डिसाईड केलं की ह्या वेळेला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी एक्सप्लोअर करू. सो आम्ही डिसाईड केलं की ह्या वेळेला बदामी आणि हम्पी आपण एक्सप्लोअर करूया म्हणून. सो आम्ही बदामी आणि हम्पीला निघालेलो आहे जायला. जस्ट आम्ही आत्ता कर्नाटकमध्ये पोचलेलो आहे, म्हणजे कर्नाटक बाउंड्रीवरती. आणि असले बेकार ढग आलेत ना, इथे तर खूप हे पण दिसत नाहीये ते. इथून दिसू शकतं. खूप बेकार ढग आलेत. पाऊस असा जोरदार पडणार आहे असं वाटतं. अशा तऱ्हेने आता पाऊस सुरू झालेला आहे आणि एवढा पाऊस आहे की कुठे थांबण्यासारखं दिसूनच झालंय. म्हणजे हम्पी पर्यंत जाईपर्यंत तरी थांबतो की नाही काय माहिती. जाता जाता आम्हाला ऊन आणि पाऊस एकत्र पडल्यामुळे असा इंद्रधनुष्य दिसला. खूप फेडेड दिसतो पण दिसला. रात्री आम्ही खूप उशिरा बदामीमध्ये पोचलो. ऑलमोस्ट 8:30 वाजलेले होते. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी आमची होती की हॉटेल शोधणं. ते कसं तरी आम्हाला हॉटेल भेटलं. आम्ही एक्झॅक्ट बदामीचं जे बस स्टँड आहे त्याच्यासमोर राजसंगम म्हणून हॉटेल आहे, तिथे स्टे केला. ते पण खूप परिश्रमानंतर आम्हाला ती रूम भेटली. एकच रूम भेटली, ते पण सगळ्यांमध्ये आम्ही एकच रूम घेतली. त्याच्यानंतर लगेच आम्ही फ्रेश होऊन जेवणासाठी गेलो. त्याच हॉटेलमध्ये जेवणाची पण सोय आहे फ्रंटलाच. सो तिथेच आम्ही जेवण केलं. आणि सकाळी उठल्यानंतर आता आम्ही इथलीच एक लोकल रिक्षा बुक केली. ते तुम्हाला गाईड करतात व्यवस्थित पद्धतीने, त्यामुळे तुम्ही लोकल रिक्षाच बुक करून ते बदामीचे जितके काही पॉईंट आहेत ते तुम्ही फिरू शकता, ते तुम्हाला फिरवतील. बघा बिचारा आमचा कुणाल ड्रायव्हर, बिचारा ब्लॉग मध्ये टाकणार आहे बरं का. आजच्या डेचा आमचा फर्स्ट पॉईंट होता शाकंभरी देवी. खूप प्रसिद्ध देवी आहे तिथली. सो आम्ही तिथे आत्ता निघालेलो आहे. शाकंभरी देवीच्याच एक्झॅक्ट मंदिराच्या समोरच हा सुंदर असा लेक आहे. खूप छान लेक आहे. लेकचं नाव आता मला आठवत नाही आहे, पण खूप सुंदर असा लेक होता. एकदम एवढा उन्हात पण तिथे एवढा गारवा होता त्या लेकमुळे. खूप सुंदर आणि खूप छान वाटलं इथे. छान असं आमचं दर्शन झालं देवीचं. पण आतमध्ये कॅमेरा अलाउ नसल्यामुळे फोटोज आणि व्हिडिओज काढले नाहीत मी. इंग्लिश. थँक्यू. स्टंट करत चाललो आम्ही, स्टंट. देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढचे पॉईंट बघायला चाललो आहे, जसं की बदामी फोर्ट आहे, बदामी केव्ज आहेत, अगस्त्य लेक आहे, त्याचबरोबर भूतनाथ टेम्पल आहे. ते बघण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहे. पोचल्यानंतरच आम्ही पहिल्यांदाच अगस्त्य लेक बघितला. एवढं सुंदर असं लेक आहे हे. एक्झॅक्ट बाजूलाच तिथं शिव मंदिर आहे. इतकं छान वाटलं ना बघून. एवढं सुंदर नजारा होता अगस्त्य लेकचा. सो आम्ही आता चाललेलो आहे भूतनाथ टेम्पलला. तसं मी तुम्हाला दाखवलं. खूप मस्त आहे ते लोकेशन आणि बघण्यासारखं लोकेशन आहे. एवढं भारी सिनरी आहे. लेकच्या एक्झॅक्ट बाजूलाच हे भूतनाथ टेम्पल आहे. आतमध्ये पुन्हा एकदा व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटो काढायला अलाउ नव्हतं, त्यामुळे आम्ही काही फोटोज वगैरे काढले नाही. आता आम्ही अगस्त्य लेकच्या इकडे निघालेलो आहे. हे एवढं सुंदर बांधकाम त्यावेळी केलं असेल म्हणजे आपण विचारही करू शकत नाही, एवढं सुंदर आहे. इथले जे दगडांपासून बनवलेलं जे मंदिर आहेत, कसं काय बनवलं असेल, सिरियसली हा प्रश्न पडतो. एवढे सुंदर त्या काळी बनवलेली मंदिर आहेत ही. लेकला लागूनच एक्झॅक्ट शेजारी हे शिव मंदिर आहे. हे पण खूप सुंदर असं आहे. जे तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं होतं लेकच्या बाजूचं, तेच हे मंदिर आहे. आणि हे पण खूप सुंदर आहे मंदिर. त्याचबरोबर ह्या लेकचे ते बसल्यानंतर तिथून निघूच वाटत नव्हतं. एवढं छान वाटत होतं. एकदम शांतता आणि एकदम गार असं वाटत होतं तिथे. हे छोटंसं असं विष्णूचं मंदिर आहे. एकदम छोटंसं आहे आणि ते पण खूप सुबक आहे. जसं की पहिला प्रतिकृती तुम्ही बघितल्या, पहिले जे बघितलं त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता. किती बारीक काम केलं आहे, म्हणजे डिटेलिंगमध्ये काम केलेलं आहे त्यांनी.
हे सर्व एक्सप्लोअर करताना आम्हाला घोरपडीचं छोटंसं पिल्लू दिसलं. आयुष्यात पहिल्यांदा मी घोरपड पाहिलेली होती त्यावेळेला. भूतनाथ टेम्पल आणि अगस्त्य लेक पाहून आम्ही आता बदामीचा फोर्ट पाहण्यासाठी, बदामी किल्ला पाहण्यासाठी निघालेलो आहे. बदामी किल्ल्याची स्थापना जवळजवळ 6व्या शतकाच्या मध्यंतरी झालेली होती. त्याचबरोबर बदामीला ह्याच्या आधी वाटापी हे नाव होतं आणि त्याच्यानंतर कालांतराने बदामी असं नाव पडलं. सो आता आपण हे एक्सप्लोअर करूया, बदामी फोर्ट. बदामी किल्ला हा चालुक्याचा राजा पुलकेशने इसवी सन 543 बांधलेला होता आणि तोच त्यानंतर राज्य करत होता इथे. त्यानंतर इसवी सन 642 पल्लवांनी हा किल्ला नष्ट केला. त्याच्यानंतर जेव्हा टिपू सुलतानची कारकीर्द होती तेव्हा टिपू सुलतानने पुन्हा एकदा हा किल्ला बांधला नव्याने. त्याचबरोबर त्याने दोन्ही बाजूने तटबंदी केली. त्याचबरोबर इथं अन्नाचे कोठारे पण बांधले. आणि जेव्हा तुम्ही वरती जाता, बदामी फोर्टवरती जाता, तेव्हा बदामी शहराचे संपूर्ण दृश्य तुम्हाला तिथून पाहायला भेटते. सुंदर असं दृश्य पाहायला भेटेल. एवढी घाण गरमी आहे ना गाईज. लिटरली आम्ही असं काल बोलत होतो की पाऊस थांबावा आणि ऊन पडावं, पण आज पूर्ण बेकार वाट लागली आहे. त्यात आम्ही बदामीचा फोर्ट चढतोय, पण एवढं दम लागतोय उन्हामुळे. असं वाटतंय की आता पाऊस पडावा. शिट, असला व्ह्यू दिसतोय ना भारी, खूप भारी व्ह्यू आहे. एकच मिनिट. बेकार व्ह्यू आहे, असला भारी व्ह्यू दिसतोय. आम्ही जेवढे काही पॉईंट बघतोय ना, जितके काही पॉईंट आम्ही बघितलेत, जिथे जिथे आमची नजर जाते तिथं आमची फक्त एकच रिॲक्शन येते, वाव वाव वाव. काही जितकं काही आत्तापर्यंत आम्ही बघितलं, जसं की भूतनाथ टेम्पल झालं, आता म्युझियम बघतोय, बदामी फोर्ट बघतोय, जिथे जिथे आम्ही नजर आमची जातीये तिथे फक्त वाव अशीच रिॲक्शन येते आमची. दाखवलं मी, हेच जे आत्ता तुम्ही बघताय हेच आहे, ते पण वाव आहे. जस्ट वाव. बदामी इज वाव. पैसा वसूल आहे बदामी बघण्यासाठी. बदामी फोर्टवरती आम्ही जेव्हा जात होतो तिथे काही अशी झाडं होती ज्यांचा कलर असा सिल्वर कलरचा होता. म्हणजे त्यांच्या फांद्यांना वगैरे असं वाटत होतं की ते आर्टिफिशियल आहेत, पण ते नॅचरली होते. हे जसं तुम्ही झाड बघताय ते वालाच. अशी खूप झाडं होती तिथे आणि खूप म्हणजे आश्चर्य वाटत होतं की हे अशा प्रकारचं झाड. मला आता त्या झाडाचं नाव माहीत नाही आहे काय आहे ते, त्यामुळे एक्झॅक्टली मी नाही सांगू शकत तुम्हाला, पण खूप छान होतं. किल्ल्यामध्ये आज जाताना खूप भूलभुलैया असे रस्ते होते, म्हणजे कळतच नव्हते की आपण नक्की कुठे चाललो आहे. पण एका ह्याने कळत होतं की हां, आपल्या पुढे पण माणसं आहेत, सो आपण बरोबर चाललो आहे. आणि ही जे दगड आहेत ते खूप अप्रतिम होते, म्हणजे त्यांचा कलर वगैरे आपल्या इथे बघायला पण भेटत नाहीत असे दगड होते. आणि प्रत्येक दगडावरती खूप असं डिटेलिंगमध्ये वर्क केलेलं होतं, म्हणजे डिझाईन्स वगैरे काढलेलं होतं, खूप कोरीव काम केलेलं होतं आणि खूप अप्रतिम होतं ते. दमलो, चालायची ताकदच राहिलेली नाही असं झालं. हा, एवढा मोठा फोर्ट आहे, अजून अर्धा पण एक्सप्लोअर नाही केला तरी पण आम्ही दमलो. आणि आमचे 2 साथीदार गायब झालेत, कुठे गेले त्यांनाच माहिती. फोन पण लागत नाही आहे त्यांचा. अजून एक वाव अशी कलाकृती सापडली आहे, मंदिरच आहे हे. सो आमचा आता बदामीचा किल्ला पण फिरून झालेला आहे. आता फक्त म्युझियम राहिलं आहे आणि अजून एक काहीतरी केव्ज आहेत तिकडे त्या साईडला, ते बघायचं राहिलं आहे बस. भरपूर एनर्जी लागते फिरण्यासाठी. खाऊन पिऊन आलं तर ठीक आहे, नाहीतर मग हवा टाईट आहे अशी कंडिशन होती. काय झाड आहे, म्हणजे लिटरली सिल्वर कलरचं दिसतं उन्हामध्ये.
असं वाटतं की कलर दिला पण कलर नाही आहे दिलेला त्याला. इथे काही बदामी फोर्टबद्दलचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स दिलेले आहेत आणि बदामी फोर्ट आणि म्युझियम बघण्यासाठी तुम्हाला हार्डली 5 रुपये फी आहे पर पर्सन. आणि इथे आम्ही म्युझियम बघण्यासाठी आत गेलेलो पण इथेही अलाव नव्हतं आम्हाला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यासाठी, त्यामुळे आम्ही केली नाही. सो आमचं फिरून झालेलं आहे. आमचं फिरून काय काय झालं आधी भूतनाथ टेम्पल झालेलं आहे, परत बदामी फोर्ट झालेला आहे, त्याच्यानंतर म्युझियम होतं तिथे ते पण झालेलं आहे. म्हणजे बरेच सारे टेम्पल्स होते. कोण आहे रे, बरेच सारे टेम्पल्स होते ते आम्ही फिरून घेतलेले आहेत. खूप मस्त प्लेस आहे बदामीमध्ये. जेव्हा तुम्ही याल तेव्हा हे नक्की करा. अगस्त्य लेक पण आहे, जे तुम्ही लेक बघितलं म्हणजे तिथे लेक होतं ते लेक पण खूप भारी आहे. आणि त्याच्यामध्ये मी अजून एक उद्योग पण केलेला आहे, खूप मोठा उद्योग केला आहे. व्हिडिओ करता करताच पडली. तर ह्या परिक्रमानंतर आम्ही आता चाललेलो आहे बदामी केव्ज बघण्यासाठी. आता म्हणजे सगळंच फिरून झालेलं आहे. हा लास्ट स्पॉट आमचा राहिलेला आहे बदामीतला बघण्यासाठी. इथे केव्ज आहेत, केव्ज बघायला आलेलो आहे आम्ही. आता आम्हाला वाटलं आमच्या बदामीतला दिवस संपला पण स्टील ह्या केव्ज राहिलेल्या होत्या. सो आम्हाला रिक्षावाल्या काकांनी इथं आणलेलं आहे. बदामी केव्ज ह्या लिटरली 1400 ते 1500 वर्षापूर्वीच्या केव्ज आहेत. जेव्हा चालुक्यांचं इथे कारकीर्द होती तेव्हा ह्या बांधल्या गेलेल्या होत्या, तेव्हा हे कोरले गेलेल्या होत्या. सुंदर असं हे केलेले आहेत ना केव्ज, पूर्ण दगडामध्ये हे केलेले आहेत. नुसतं पायऱ्यात चढायच्यात. हा प्रामुख्याने इथे 4 केव्ज आहेत. त्यामध्ये 3 केव्ज ज्या आहेत ते विष्णू भगवानांना समर्पित केलेली आहेत. त्याचबरोबर पहिली जी गुहा आहे, पहिली जी केव आहे ती नटराजाच्या रूपात नृत्य करणाऱ्या शिवाचे एक प्रमुख कोरीव काम आहे. त्याचबरोबर भरपूर काही इथे नक्षीकाम कोरीव काम केलेलं दिसत आहे आपल्याला. त्याचबरोबर ही दुसरी गुहा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे पण विष्णूच्याच अवतारातील रूपे दिसतील आणि बरंच काही कोरीव काम पण दिसेल जे प्रत्येक लेण्यांमध्ये म्हणजे प्रत्येक केवमध्ये सेम आहे स्तंभांवरती. त्याचप्रमाणे सर्वात मोठी जी केव आहे ती 3ऱ्या नंबरची केव आहे. सर्वात मोठी केव आहे ही. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला विष्णूचाच म्हणजे भगवान विष्णूच्याच अवताराच्या 3ऱ्या केवमध्ये विष्णू अनंताच्या रूपात गुंडाळलेल्या नागावरती बसलेले आहेत हे दाखवलेलं आहे. त्याचबरोबर इथे बऱ्याच काही प्रतिकृती आहेत, जसं की नरसिंहाची आहे, त्याचबरोबर हरिहरची आहे, भूदेवी आहे, विराट विष्णूची प्रतिकृती आपल्याला इथे बघायला भेटते. म्हणजे बऱ्याच काही शिलालेख इथे आपल्याला पाहायला भेटतात. ही जी आहे ती नरसिंहाची आहे. आणि त्याचप्रमाणे जसं मी मागील ह्याच्यामध्ये बोलली की प्रत्येक स्तंभांवरती काही ना काहीतरी कोरीवकाम केलेलं आहे. ह्या लेण्यांमध्ये इतके छोटे छोट्या डिटेलिंगमध्ये कामं केलेली आहेत ना, जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक दगडावरती काही ना काहीतरी कोरलेलं आहे, जे की डिटेलिंगमध्ये पाहिलं तरच समजेल. जर तुम्ही गाईड घेतले तर गाईड तुम्हाला प्रत्येक गोष्ट इन डिटेल समजवतील. सो सगळ्या काही केव्ज आमच्या बघून झालेल्या आहे. आता इथून पण आपल्याला अगस्त्य लेक दिसतो कारण एक्झॅक्ट अगस्त्य लेकच्या समोरच ही केव आहे. सो आता आम्ही हे बघून झालं तर आम्ही इथून निघतो. एवढं सगळं 3 ते 4 तास फिरल्यानंतर आमची पूर्ण एनर्जी डाऊन झालेली होती. सो आम्हाला पुन्हा एकदा आमची बॅटरी चार्ज करायची होती, त्यामुळे आम्ही हे एनर्जी ड्रिंक घेतलं होतं इथे आणि एनर्जी ड्रिंक करून आता जेवणासाठी जाणार होतो. आता जेवणासाठी आम्ही पुन्हा एकदा आम्ही ज्या हॉटेलला राहिलेलो होतो त्याच हॉटेलच्या रेस्टॉरंटला आलो, राजसंगमला. कारण पूर्ण बदामी आम्ही फिरलो पण आम्हाला असं जेवण काही व्यवस्थित वाटलं नाही. सो हे जे हॉटेल होतं त्यामध्येच जेवण खूप चांगल्या प्रकारे भेटतं. सो आम्ही तेच प्रेफर केलं आणि इथे आम्ही मस्त असा लेमन राईस आणि
फ्राईड राईस मागवलेला होता आणि थाळी पण मागवलेली होती. सो इथलं जेवण खूप छान आहे. सो प्रेफर तुम्ही इथलंच करा. सो आता आमचा बदामीचा आजचा बेस्ट डे संपलेला आहे. आम्ही लिटरली किती तास फिरलो आम्ही? 4 तास, 3-3.5 तास फिरलो आम्ही. रिक्षा 3.5 तास फिरलोय. 11:30 ते 12:30, 12:30 ते 1:30, 1:30 ते 2:30, 3 तास फिरलो आम्ही. आता आम्ही हम्पीला जाणार आहे. सो नेक्स्ट डे आमचा हम्पीमध्ये असणार आहे. हम्पीमध्ये पण आम्ही आता अजून बुकिंग केलेलं नाही आहे. तिथे जाऊन बुकिंग करणार ऑन द स्पॉट, ते पण भेटलं तर. सो लेट्स सी काय होतं आहे. सो साइन आउट फ्रॉम बदामी. बाय. मध्ये मध्ये कसं चाललंय बघा. काय पाहिजे गुंडू? तर तुम्ही बघितलंच असेल की आम्ही बदामी कसं एक्सप्लोअर केलं. तर खूप छान आहे बदामी बघण्यासाठी आणि हा बेस्ट आत्ता सीझन आहे, विंटर सीझन एक्सप्लोअर करण्यासाठी बदामी हम्पी. कारण ह्या वेळेला कसं थंडी पण असते आणि पाऊस नसतो. पावसामध्ये जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला सगळी काही ठिकाणी एक्सप्लोअर करता येत नाही. सो हा बेस्ट सीझन आहे, तुम्ही जाऊ शकता आणि मी तर प्रेफर करेन की तुम्ही नक्की जा, कारण खूप छान आहे बदामी बघण्यासाठी ओव्हरऑल. त्याचप्रमाणे आम्ही जी चूक केली ती तुम्ही चूक करू नका. जर म्हणजे आम्ही अशी चूक केलेली होती की आम्ही एकदम पीक पॉईंटला गेलेलो होतो तिथे फिरण्यासाठी. आणि पीक पॉईंट म्हणजे हॉलिडेज होते, दिवाळीनंतरची सुट्टी होती, त्यामुळे आम्हाला रूम आधीही बुक म्हणजे आम्ही 2 दिवस आधी बुक करत होतो पण तेव्हाही भेटली नाही. लकीली आम्हाला त्या दिवशी आम्ही जेव्हा पोहोचलो रात्री तेव्हा आम्हाला रूम भेटली आणि ती पण चौघामध्ये आम्ही एकच रूम घेतलेली होती. राज संगम पॅलेस म्हणून आहे, एक्झॅक्ट बदामीचं जे बस स्टँड आहे त्याच्या समोरच आहे. आणि मी असं प्रेफर करेन तुम्हाला की तुमचं जे तुम्ही जेवण आहे ते तिथेच करा, कारण त्यांचंच हॉटेल आहे. कारण तिथलं फूड खूप म्हणजे फूड क्वालिटी खूप छान आहे. आम्ही बरेच बदामीमधले काही ठिकाणं फिरलो फूडसाठी, जेवणासाठी, पण आम्हाला तेवढी काही खास वाटली नाहीत. सो राज संगम पॅलेस हॉटेलचं जे राज संगम पॅलेस जे आहे त्याचंच हॉटेल तुम्ही प्रेफर करा जेवणासाठी वगैरे. त्याचबरोबर आम्ही सेकंड डे रात्री रूम घेतलेली होती. सेकंड डे जेव्हा आम्ही फिरायला गेलो तेव्हा तुम्ही तिथली लोकल रिक्षा बुक करा. आम्ही जी रिक्षा बुक केलेली होती तर ते जे काका आहेत त्यांचा मी नंबर खाली मेन्शन करेनच. हार्डली तिथे 600-700 रुपये घेतात तुम्हाला फिरवण्यासाठी. आणि मला असं वाटतं तुमची स्वतःची गाडी म्हणजे तिथे हे करण्यापेक्षा तुम्ही लोकल रिक्षा बुक करा, कारण ते तुम्हाला चांगले स्पॉट्स दाखवतात, त्यांना माहीत असते तिथली माहिती, त्यामुळे सो ते तुम्ही करू शकता. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही खरंच जात असाल बदामी हम्पी बघण्यासाठी तर तुम्ही पाणी भरपूर प्या, कारण पाणी न पिण्याचे नतीजे हे दिसतात. कारण उन्हात फिरल्यामुळे तुमची बॉडी जी आहे ती डिहायड्रेट होते आणि डिहायड्रेट झाल्यामुळे नंतर मग हे परिणाम माझे झालेले आहेत. मी कारण पाणी पिलं नव्हतं, पियचो पण खूप वेळाने पियचो. सो सतत पाणी पित राहिला तर हे असे नतीजे दिसणार नाहीत. सो ही काळजी तुम्ही घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, थँक्यू सो मच. माझ्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. सो थँक्यू सो मच माय ऑल यूट्यूब फॅमिली. आणि त्याचबरोबर आता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. त्याचबरोबर अजून काय माहिती हवी असेल तर ते पण कमेंट तुम्ही करू शकता. आणि सगळ्या डिटेल्स मी खाली मेन्शन करते, जसं की हॉटेल आहे आणि त्या रिक्षावाल्या काकांचा नंबर वगैरे. सो मी सगळं काही खाली मेन्शन करेन. सो थँक्यू.